आधुनिक तंत्रज्ञान आणि अनुभवी डॉक्टरांच्या संयोजनानं अशक्य गोष्ट शक्य होऊ शकते, हे स्वामी समर्थ रुग्णालयानं पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. अनेक मोठ्या रुग्णालयांनी बायपास सर्जरीचा सल्ला दिलेल्या एका रुग्णावर स्वामी समर्थ रुग्णालयात ओपन हार्ट सर्जरीशिवाय यशस्वीरित्या उपचार करण्यात आले आहेत. स्वामी समर्थ रुग्णालयाचे उद्दिष्ट कमी खर्चात, कमी वेदना आणि कमी जोखमीत सर्वोत्तम उपचार देणे आहे. येथील अत्याधुनिक मशीन्स, डॉक्टर आणि सेवाभावी कर्मचारी रुग्णांची पूर्ण काळजी घेतात. रुग्णालयातील प्रत्येक रुग्णाच्या उपचाराकडे वैयक्तिक आणि मानवी दृष्टिकोनातून लक्ष दिले जातं. हृदयरोगांच्या उपचारांसाठी स्वामी समर्थ रुग्णालयानं स्वतःला एक विश्वासार्ह आणि अत्याधुनिक केंद्र म्हणून स्थापित केलं आहे. इथली जी ट्रीटमेंट आहे ती एक नंबर ट्रीटमेंट आहे. मी जवळपास 35 दिवस ट्रीटमेंट घेतली. मला 13 मार्च होळीच्या पहिल्या दिवशी अटॅक आला होता. तर डॉक्टरांनी मला बायपास सांगितली होती, पण मला बायपास करण्याची काही इच्छा नव्हती. मी पेपरमध्ये डॉक्टर प्रदीप पाटील सरांचं वाचलं होतं, त्याच्यामुळे मी माझ्या मुलाला पहिले पाठवलं. मी तर येऊ नव्हतो शकत. त्याच्यानंतर मी आल्यानंतर 35 दिवस मी ट्रीटमेंट घेतली. आता मला कोणत्याही प्रकारचा त्रास नाही आहे. सांगू इच्छित नाही, लोकांनी बायपासकडे जाण्यापेक्षा ही ट्रीटमेंट घ्यावी. म्हणजे बायपास केल्याने उगीच कापकूप करण्यापेक्षा ही ट्रीटमेंट एकदा करून पाहिली पाहिजे. विश्वास ठेवा. यांची ट्रीटमेंट इथे झाली पाटील सरांकडे, तर त्यांना बराच फायदा आहे. बराच म्हणजे 100% फायदा आहे. आणि फायदा असल्यामुळे आता सगळं ट्रीटमेंट झाल्यानंतर आता शेवटी म्हणजे डाएट कंट्रोल हे महत्त्वाचं आहे. आता आम्ही या डॉक्टरांशिवाय आम्ही दुसरीकडे कुठेच जात नाही, कोणत्याच डॉक्टरांकडे जात नाही. पूर्ण आम्हाला यांच्यावरच विश्वास आहे, त्यामुळे कुठेच जात नाही. आणि त्यांचे सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत आणि खाण्यापिण्यात कंट्रोल तर करावंच लागतं. श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल हे आज 22 वर्षापासून जवळजवळ पेशंट्सला बिना शल्यक्रिया हृदयरोगांची चिकित्सा करण्यात येत आहे. आमच्याकडे 70 ते 100% ब्लॉकेजेस असलेले पेशंटचं बिना शस्त्रक्रिया EECPद्वारा उपचार केलं जातं आणि सोबतच ACT म्हणजे सलाईनद्वाराही उपचार केला जातो. हे 57 वर्षाचे पेशंट आहे. यांच्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स खूपच होते. डायबिटीज यांना सिव्हिअर लेवलवर होता. नंतर ब्लड प्रेशर तर होताच, सोबत यांच्या दोन्ही लंग्समध्ये पाणी जमा झालं होतं आणि कार्डियक फेलियरमध्ये पेशंट होते. वरतून किडनीचे पॅरामीटर्स डॅमेज होते आणि किडनीचे जे सिरम क्रिएटिनिन खूप जास्त वाढलेलं होतं. त्यांना बायपास सांगितलेलं होतं आणि क्रिएटिनिन लेवल वगैरे वरती जास्त असल्यामुळे इमिजिएट बायपासही करणं शक्य नव्हतं. अशा कंडिशनमध्ये माझ्याकडे आले त्यावेळेस त्यांना चालता नव्हते, दम लागत होता, श्वास लागत होता आणि जिनासुद्धा चढता येत नव्हता आणि बोलले तरी त्यांचा दम लागायचा. मी त्यांना चेक केल्यानंतर त्यांना सांगितलं की तुम्हाला 35 EECP सिटिंग करावं लागतील आणि आम्ही उपचार चालू केले. जसे जसं उपचार पुढे जात गेला तसं तसं त्यांच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट येणं चालू झालं. 35 दिवस झाल्यानंतर आम्ही त्यांचं कंप्लीट चेकअपही करून घेतलं. आता त्यांचं क्रिएटिनिन 1.42 म्हणजे अगदी नॉर्मलवर आलेलं आहे आणि फेफड्यातलं पाणी पण त्यांचं डिझॉल्व झालेलं आहे आणि हृदयसुद्धा मजबूत झालेलं आहे आणि ते आता त्यांना कोणत्याही प्रकारचा दम लागत नाही, श्वास लागत नाही आणि छातीत दुखतही नाही.